हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज मी तुमचं स्वागत घराबाहेर राहून करते. त्याचं कारण असं की बेस्ट पार्ट इज की आजपासून मी आमच्या सोसायटीमध्ये होणारा योगा क्लास जॉईन केला आहे. मध्ये मध्ये कधीतरी वेट लॉसचं भूत सवार झालं की मग रामदेव बाबाचे योगा करा, शिल्पा शेट्टीचे योगा यूट्यूबवर बघून करा. पण माझी खूप इच्छा होती की असं मला एक प्रोफेशनल योगा क्लास जॉईन करायचा होता. तर आता ही कशी खूप मोठी सोसायटी, मी तुम्हाला नेहमीच सांगते, आमच्या इथे मायगेट ॲपवर जे कोणी जे बिझनेस करतात किंवा ज्याला जे पाहिजे ते त्या संदर्भात टाकत असतात. तर तिथे मग मी ही पोस्ट बघितली, योगा विथ वेदा म्हणून. तर मग मी पर्सनली कॉन्टॅक्ट केलं वेदाला. 2000 महिन्याची फी आहे आणि आय थिंक मंडे टू फ्रायडे असणार आहे, सॅटर्डे संडे नाही आहे योगा क्लास. योगाचे बेनिफिट सगळ्यांनाच माहिती आहे की योगाचे किती सगळे बेनिफिट आहे आपल्या शरीरासाठी. हेल्दी राहण्यासाठी योगा करणं किती गरजेचं आहे. आणि मला खरोखर खूप छान वाटलं पहिल्याच दिवशी. तर मग मी तिला बोलली तसं की आय फील व्हेरी गुड म्हटलं. आणि मी प्रशांतजींनासुद्धा बोलणार आहे कारण तिची 6 ते 7 पण बॅच आहे. इतकं अर्ली मी कधी माझ्या लाईफमध्ये उठली नाही आहे. उठायला पाहिजे ॲक्च्युली, म्हणजे त्यानिमित्ताने ॲटलिस्ट आपण उठू तरी लवकर. पण ते खूपच लवकर होईल, 6ला यायचं म्हणजे 5:30ला वगैरे उठावं लागेल. तर म्हटलं सध्या 8:30 ते 9:30 ओके टाईम फॉर मी. मग मी प्रशांतजींना सुद्धा सांगणार आहे की तुम्ही 6 ते 7च्या बॅचला जा. असे प्रशांतजी 4 वाजेपासून उठलेले असतात. तर चला, खूप छान अशी सुरुवात माझ्या दिवसाची झाली आहे योगाने. आणि योगा करून खरंच मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं, अगदी रिलॅक्स वाटलं. आणि आज आमच्या इथल्या विजेता सुपर मार्केटमध्ये सकाळी सकाळी आलं. त्यांनी बरेचसे भाज्यांचा स्टॉक वाढवला आहे. पण मला भाज्या काहीच नाही घ्यायचं आहे, मला हनी आणि बनाना घ्यायचे होते फक्त. ॲपल आणि बरेच व्हेजिटेबल आले आहे फ्रेश. आणि मेथीची भाजी देखील होती छान अशी. बऱ्याच दिवसानंतर मेथी दिसली आणि मेथीची भाजी प्रशांतजी आणि मी आम्हाला दोघांनाही खूप आवडते. तर मी मेथीची भाजी देखील घेतली. बाजरीचं पीठ आहे, बाजरीची भाकरी मेथीची भाजी खूप छान लागते खायला, त्याच्यामुळे मेथी पण घेतली आहे मी. घेतलेली मेथीची भाजी मी कॅन्सल केली कारण ती किलोवर होती आणि जेवढी मी घेतली होती आपल्या इकडची एक जुडी पण नव्हती आणि ती 71 रुपयाची होत होती. मग मी म्हटलं एवढंही काही अर्जंट नाही मेथी खाणं, नाही का. काहीचे काही भाव लावतात, फॅसिलिटीज देतात. मी नेहमीच सांगते तुम्हाला की इथे ही फॅसिलिटी आहे की विजेता सुपर मार्केट आहे. पण मग असं काहीचे काही भाव लावले तर कसे चालेल ना. पैसे काय झाडाला नाही उगत, नाही का. असं म्हणून ठेवून दिली, म्हटलं जाऊ द्या. असंही घरामध्ये अजून भेंडी आहे, लौकी आहे, 2-4 भाज्या आहे, त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केली मेथी. योगा करून आल्यानंतर घरी आल्याबरोबर मी आंघोळ केली, देवांची पूजा वगैरे केली आणि कपडे लावले मशीनला वगैरे. आणि आज सकाळपासून जरा जास्तच फोडाफोडी चालू आहे सिन्नरला माहेरी. तर त्यामुळे त्या फोनच्या गडबडीमध्ये म्हणजे माझ्या लक्षात होतं, विसरली नाही मी. तर म्हटलं आज संध्याकाळी गाईंना पोळ्या घेऊन जाऊ. तर आत्ता मी स्मूदी बनवली आहे बऱ्याच दिवसानंतर. आज मी स्मूदी घेते 10-12 दिवसानंतर. तर आज उपवास आहे. मी ओट्स तर काही ॲड केले नाही स्मूदीमध्ये, परंतु दुधाला आलेली प्रचंड जाड अशी साय मी याच्यामध्ये ॲड केली कारण की मला मलाई खूप आवडते. तर आता मी इथे स्मूदी एन्जॉय करते माझी. प्रशांतजी मागे एकदा नाशिकला गेले होते, त्यांना गावठी गोष्टींचा फार वेड आहे. तिथे हा लसूण दिसला त्यांना, 600 रुपयाचा 1 किलो गावठी लसूण. हा लाल लाल असतो ना, तर 600 रुपयाचा 1 किलो गावठी लसूण घेतला होता त्यांनी. आणि लसूण सोललेला असला की बरं पडतो स्वयंपाक करताना. तर बसल्या बसल्या मी करीना प्रतीकशी फोनवर बोलता बोलता एक फुलपात्रभर लसूण सोलून घेतला. आणि असं म्हटलं जातं सगळे जीवजंतू भगवंताने बनवलं आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की आपण आपल्या घरामध्ये यांना थारा देऊ शकतो. तर कॉकरोच दिसला, आम्ही हे हिटचे स्प्रे वापरत असतो, असे काही किडे मकोडे दिसल्यावर त्यांना मारायला. आता हा मरून जाईल बिचारा 1-2 सेकंडमध्ये.
तुम्हाला जर आठवत असेल, करीना बोलली होती की मला कोजागिरीसारखं दूध प्यायचंय, तर दूध आटलं होतं, त्याच्यात त्यांनी कुल्फ्या लावल्या होत्या. फक्त एक कुल्फी खाल्ली, 3 तासाच आहे. आता मी फ्रीज उघडलं म्हणून त्याच्या फ्रीजरमध्ये आता जरा वेळाने उघडून बघते त्या निघता का चांगल्या. जवळजवळ संध्याकाळचे किती वाजले, 4:30 वाजले. मी स्मूदी पिली होती, त्यानंतर काही खाल्लं नाही, तर मग आता भगर करते. आपल्या घरात मुली असतात आणि त्या छोटे मोठे कामं करत असतात बरं का, तरी पण आपली तक्रार अशीच असते की ही काही करत नाही. परंतु जेव्हा त्या घराबाहेर जातात तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपली मुलगी किती कामं करायची. जसे की आमच्याही घरात ठराविक कामं होते जे करीनच करायची. मग ती भांडी लावणं झालं, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणं झालं, तिच्या प्रतीक आणि प्रशांतजी यांचे फोन चार्जिंगला लावणं झालं, किंवा त्या दोघांना काही हवं असल्यानंतर टिनू टिनू टिनू, आपल्या करीनाचं पेट नेम टिनू आहे, तर सारखे तिला आवाज द्यायचे. इव्हन मी सुद्धा किचनमध्ये काम करत असताना कंटिन्यू तिला आवाज द्यायची, हे दे ते दे. जेव्हा आपल्याला हातामध्ये आयत्या वस्तू मिळताना तर तेव्हा खूप इझिली होतात सगळ्या गोष्टी, पण ते रिअलायझेशन आपल्याला त्यावेळेला नाही होत. म्हणून बऱ्याचदा मला भांडे लावताना, कपड्यांच्या घड्या घालताना करीनाची आठवण येते. पण मी असं खूप एक्सप्रेस नाही करत तिच्याकडे, पण तिला असंच वाटतं की मम्माला भैयाच खूप आवडतो. आणि आईला सगळे मुलं सारखेच असतात. मला जेवढा प्रतीक आवडतो तेवढीच करीना आवडते. पण करीनाला नेहमी अशीच तक्रार असते की नाही मम्मा, म्हणते मी, हो मम्मा मान्य कर, मला काही प्रॉब्लेम नाही की तुला भैया जास्त आवडतो, अशी म्हणत असते नेहमी. पण नाही, असं नाही आहे. मला दोघंही सारखेच आवडतात. जसे की प्रत्येक आईला आपले मुलं, ती कशाला, आई कशाला भेदभाव करेल नाही का, तिने जन्म दिलेला असतो. मग ते मुलगा असो, मुलगी असो, तिला ते दोघंही तेवढेच प्रिय असतात. तर चला, इथं माझी भांडी वगैरे लावली गेली, दूध वगैरे तापायला ठेवलं, भगर देखील माझी शिट्ट्या झाल्या कुकरच्या. आता मी भगरमध्ये दूध टाकून थोडीशी साखर टाकून खाणार. ताईंचं नाव मला आठवत नाहीये. त्या ताईंनी सांगितल्यापासनं मी ही काचेची 2 भांडी केली आहेत दही लावायला. आणि मी त्यांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन की खूप छान मस्त घट्ट असं दही लागतं याच्यामध्ये. विथ मलाई टाकते मी. कारण या मलाईचं जे दही बनतं ना, ते खूप छान असं वरती लेअर लागतो मलाईचा, खूप टेस्टी लागतं ते. त्याच्यामुळे मी मलाई काय साईडला काढत नाही, याच्यातच लावून देते. असं हेही सेम तसंच लावलं होतं, तुम्ही बघू शकता किती छान मस्त घट्ट दही बनलेलं आहे. कालच्या सारखंच आजही इथे बऱ्याच महिला दिवे लावत आहे. आज तर कार्तिक एकादशी आहे, तर दिवाळी झाल्यापासून रोज लावताय. दर सोमवारी लावता की रोज लावता, मीच इथे नव्हते. गायींना बघायला जे पहिले ठेवलेले होते ना भाऊ, ते बदलले. बरं झालं, म्हणजे सुरुवातीला ते ऑब्जेक्शन घ्यायचे, काय आणलं आता, काय देणार आहे ना. पण मग नंतर जेव्हा रोजच यायला लागली, आता मी कसं 20 तारखेपासून 20 सप्टेंबरपासून मी 20-21 सप्टेंबरपासून रोजच येत आहे. मग नंतर चांगलं म्हणजे बोलायला लागले होते. पण आज कालपासून मला वेगळे भाऊ दिसले. मग मी त्यांना विचारलं, ते भाऊ बदलले का, हिंदीत विचारला, तर त्यांना काही हिंदू येत नसेल. त्यांनी नुसतं मान डोलली. त्यांना मी काय बोलले ते कळलं की नाही माहीत नाही. तर चला, 7-7:30 वाजले. आजही मी संध्याकाळच्या वेळेस पोळ्या आणल्या गाईला, सकाळी नाही आणल्या. म्हटलं आपलं दर्शनही होऊन जातं त्यानिमित्ताने, नाही का. परमेश्वराला आपण इतकं आपलं समजतो, तेव्हा आपल्यावर जर संकट आलं, दुःख आलं, तर मग राग रुसवाही करतो. कारण की आपण आपलं स्वतःला भगवंताचं इतकं जवळची व्यक्ती समजतो. आपल्याला असं वाटतं की भगवंत हा माझाच आहे. आणि नाहीतरी हे सत्यच आहे की आपण सगळेजण भगवंताची लेकरं आहोत. आणि म्हणून कधी कधी भगवंतावर राग करणंसुद्धा आपण आपला हक्क समजतो. परंतु हेही तितकंच सत्य आहे की भगवंताच्या चरणी आल्यानंतर आपल्या मनाला खूप शांती लाभते. आता मी ती शांती अनुभवते मंदिरामध्ये बसल्या. मंदिरामध्ये येऊन बाहेर मी बेंचवर बसली, कारण प्रशांतजी अजून आले नाही. आणि प्रशांतजींनी डाएट काय सुरू केला, माझे जसे काही कामच बंद झाले. लंचलाही ते कधी येतात तर कधी येत नाही. ते पहाटे सुटलेले असतात तेव्हा स्वतःच्या हाताने ग्रीन टी करून पितात.
हां, बिना ब्रेकफास्ट करताच जातात. आता आज तर ते घरात असतानाच मी योगा क्लासला गेली, पण ते ब्रेकफास्टही करत नाही. लंचला ते आलेले नाही. त्यांना मी सकाळी म्हटले होते की आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी. तर ते बोलले हो मी करेल. पण मग त्यांच्याकडे ऑप्शन काय खायला, आणि शेवटी दिवसभर ते उभे आहे साईटवर. त्याच्यामुळे मी आत्ता त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवली. माझा उपवास आहे. मी 4-4:30ला फिक्की भगर बनवली, दूध साखर टाकून खाल्ली. आता मला काही फराळ वगैरे करण्याची इच्छा नाही आहे, तेव्हाच मी भरपूर खाल्ली. म्हणजे आम्ही दोघंच इथे, त्यात स्वयंपाक पाणी नाही, म्हणजे कामच नाही काही असं म्हणायला काय हरकत नाही. पण मग चला, जो काही टाईम मिळतो तो मी देवपूजेला. हो, मराठी मी. हां. जो काही वेळ मिळतो मग तो देवदेव करण्यामध्ये घालवते. काही आपले शूट केलेले व्हिडिओ एडिट करणं वगैरे. आणि आजपासून एक एक्स्ट्रा योगा लावून घेतला तर तेवढंच हेल्थसाठी पण चांगलं आहे. आणि छान वाटलं मला. थोडंसं क्रॅम्प आले बॉडीमध्ये आणि ते येणं गरजेचंच आहे. म्हणजे मी प्रॉपर केलं जे पण एक्सरसाइज केल्या, तर छान वाटलं मला. तर असं सगळं आहे. विशेष असं काम नाही आहे. मी झाडू पोछालाही लावली नसती, पण ती स्लिप डिस्कच्या प्रॉब्लेममुळेच लावली आहे, बाकी काही नाही. आणि खूप सगळ्या आयडिया येतात डोक्यामध्ये करायच्या, पण मग काही गोष्टी नाही होत पॉसिबल. सगळंच आपल्या मनासारखं नाही घडत, नाही का. आपल्याला काही गोष्टी करायच्या इच्छाही असल्या तरी नाही करता येत. असो, याचंच नाव जिंदगी, नाही का. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.